हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज मस्त असा काळा मसाला वाटण करून अंड्याची ग्रेव्ही करणार आहोत आपण. तर त्याच्यासाठी मी इथं छान असे 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि खोबरं. तर सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि ह्या अशा पद्धतीने जाळीवर ठेवून मस्त असं भाजून घ्यायचं. तर म्हणजे इतर वेळेस आपण याला काय करतो, छान असे बारीक काप करून भाजतो. तर अशा पद्धतीने भाजल्यानंतर त्याचा छान असा मसाला म्हणजे काळा मसाला तयार होतो. तर काळ्या मसाल्याचा आपण आज करणार आहोत. खूप छान आणि टेस्टी मसाला तयार होतो. तर अशा पद्धतीने भाजून घ्यायचं, जास्त काळपट करायचं नाही आहे. आणि कांदा आणि खोबरं भाजल्यानंतर त्याच्या अशा पद्धतीने काप करून घ्यायचे. आता कांद्याचे म्हणजे वरचा शेंडा आणि मागचं जे आपण म्हणजे एरवी जसं कापतो तसं कापून घ्यायचं. आणि त्याचे म्हणजे छोटे छोटे भाग करून त्याच्याबरोबर अद्रक, लसूण, कोथिंबीर हे टाकून छान असं वाटण तयार करून घ्यायचं एकदम बारीक. सुरुवातीला थोडंसं पल्स मोडवर फिरवून आणि नंतर थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक अशी त्याची पेस्ट तयार करून घ्यायची. वाटण झाल्यानंतर मी इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि एक मोठ्या आकाराचा बारीक कांदा चिरून त्याच्यामध्ये टाकायचा. आणि कांदा लाल होईपर्यंत मी अंडे उकडून घेतले होते आधी आणि साल काढून त्याचे असे म्हणजे सुरीने थोडे 3 ते 4 त्याला काप देऊन घ्यायचे. पूर्ण कापायचं नाही, फक्त चिरा मारून घ्यायचा, जेणेकरून रश्शाचा किंवा ग्रेव्हीचा जो फ्लेवर आहे तो आतपर्यंत शिरतो. आता इथं कांदा थोडासा लालसर झालेला आहे. त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून टोमॅटो टाकायचा. टोमॅटो थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा छान. टोमॅटो सॉफ्ट झाला की त्याच्यामध्ये वाटण टाकून छान असं परतून घ्यायचं. छान तेल सुटेपर्यंत परतायचा हा मसाला, म्हणजे छान टेस्टी लागतो. मसाला परतत असताना गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची नाही आहे. मीडियम गॅसवर हा मसाला परतून घ्यायचा आहे. आता मिक्सरच्या भांड्यातला सगळा मसाला आपण याच्यामध्ये टाकून छान असं परतून घ्यायचा. आता याच्यामध्ये 2 चमचे चटणी टाकायची आणि परतून घ्यायचं. आता घरगुती चटणी आहे, सो त्याच्यामध्ये सगळे पदार्थ ॲड आहेत. म्हणजेच धने, जिरे, गरम मसाला. आणि जर तुम्ही फक्त म्हणजे लाल मिरची पावडर टाकून बाकीचे मसाले ॲड करत असाल वरतून, तर लाल मिरची पावडर टाकायची आणि धने पावडर, जिरे पावडर, थोडासा गरम मसाला टाकायचा, जेणेकरून टेस्ट छान लागेल. तर आता हा मसाला टाकून छान असं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि आपण जी उकडलेली अंडी आहेत ती याच्यामध्ये टाकून 1 ते 2 मिनटं ही अंडी त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये परतून घ्यायची. फक्त जास्त म्हणजे सारखं सारखं ढवळत राहायचं नाही आहे. एकदम स्लो गॅस करायचा. अंडी टाकल्यानंतर स्लो गॅस करून 1 ते 2 मिनटं फक्त हलक्या हाताने याला मिक्स करत राहायचं, जेणेकरून त्या मसाल्याची टेस्ट त्याच्यामध्ये उतरेल. आणि ह्याच्यामध्ये आता म्हणजे अंडा ग्रेव्ही करणार आहोत, सो आपण याच्यामध्ये जास्त पाणी वापरणार नाही आहेत. तर अंडी छान परतल्यानंतर याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात म्हणजे आपण ज्या भांड्यामध्ये मसाला वाटला होता त्याच भांड्यात मी अर्धा ते 1 ग्लास पाणी टाकून याच्यामध्ये टाकणार आहे. आता मिठाचं प्रमाण ज्यावेळेस आपण पाणी टाकू त्यावेळेस थोडंसं चाखून बघायचं आणि मिठाचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचं. पाणी टाकल्यानंतर एक उकळी आली की झाकण मारून एक 5 मिनटं फक्त आपल्याला हे वाफ द्यायची, म्हणजे जेणेकरून छान अशी ग्रेव्ही तयार होईल. आता तुम्हाला ग्रेव्ही नको असेल तर याच्यातच तुम्ही थोडंसं पाणी आणखीन ॲड करून याचा रस्सा देखील करू शकता. आणि अशा पद्धतीने मसाला भाजून जर केला तर खूप छान आणि टेस्टी म्हणजे अंड्याची ग्रेव्ही तयार होते. हाच मसाला वापरून तुम्ही चिकन ग्रेव्हीसुद्धा करू शकता. छान टेस्टी ग्रेव्ही तयार होते. तर नक्की ट्राय करा. आणि बघू शकता तुम्ही एकदम चमचमीत अशी आपली अंडा ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कमेंट करायला कळवू नका. आणि तुम्ही कुठून बघताय हा व्हिडिओ नक्की शेअर करा.